हॅलो हाय, कसे आहात? चला तर आज आपल्याला मस्त असे आषाढ निमित्त उपवासाचे लाडू बनवायचे आहेत. आता एकादश येतच आहे 26 तारखेला. खूप छान होतात, झटपट होतात. 2 ते 3 साहित्यामध्ये होतात. खूप वेळ लागत नाही. खूप तुपाचाही आपल्याला वापर करायचा नाही आहे, पण खायला खूप छान लागतात. मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीचे बनवायचे. ते एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे, पण बनवायला खूप सिंपल आहेत आणि खायला खूप छान आहेत. इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे, 1 वाटी साखर, 2 ते 3 वेलची घेतलेल्या आहेत, तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला 4 ते 5च चमचे लागणार आहे. खूप तुपाचा वापर आपल्याला इथे बिलकुल करायचा नाही आहे. खूप कमी तुपाचा वापर करायचा आहे, पण खूप छान लाडू होतात खायला. तुम्हाला भगर नसेल घ्यायची तर ह्याच्याऐवजी तुम्ही साबुदाणा घेऊ शकता. जेवढा तुम्ही साबुदाणा घेता तेवढेच तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता ह्याच्यामध्ये. वाळलेलं खोबरं पण घालू शकता. बऱ्याच गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. पण आत्ता आपण सध्या फक्त भगरीचे लाडू करणार आहे, जे की खायला इतके छान लागतात, तोंडात टाकताच विरघळतात आणि खूप साधी सिंपल अशी रेसिपी आहे. तर या पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पाहू. भगर आपल्याला स्वच्छ कापडाने आधी मस्त पुसून घ्यायची आहे. धुवायची वगैरे बिलकुल नाही आहे. जाड बुडाची कढई घ्यायची किंवा तुम्ही ते नॉनस्टिक भांडं पण घेऊ शकता. आणि इथे आपण जी 1 वाटी भगर घेतलेली आहे ती आपल्याला छान कढईमध्ये गरम करून घ्यायची आहे. इथे आपल्याला बारीक गॅसवर भगर भाजून घ्यायची आहे. मोठा गॅस बिलकुल ठेवायचा नाही आहे. जोपर्यंत भगर भाजताना गॅस आपल्याला इथे मोठा बिलकुल करायचा नाही. लो टू मिडियम गॅसवर आपल्याला भगर भाजून घ्यायची आहे. खूप मोठ्या गॅसवर जर आपण भगर भाजली ना तर ती लगेच करपते. साबुदाणा भाजायला खूप वेळ लागतो, पण भगर भाजायला वेळ बिलकुल लागत नाही. त्यामुळं गॅस लो टू मिडियम ठेवायचा. नेहमीच जाड बुडाची कढई वापरायची, म्हणजे लवकर करपलंही जात नाही. आणि स्टीलची कढई असल्यावर बराच वेळ गरम राहते. त्याच्यात तुम्ही जाडच बुडाची कढई घ्या. छान इथे भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे. 10-15 मिनटं लागतात भगर भाजायला, पण खूप छान. जेव्हा वास येतो तेव्हा समजायचं आपली भगर छान भाजून झालेली आहे. मी कंटिन्यू तुम्हाला दाखवत आहे. मस्त छान बारीक गॅसवर आपल्याला इथे भगर भाजून घ्यायची आहे. मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे. पाहू शकता छान आपली इथे भगर आता भाजून झालेली आहे. मी दाखवते तुम्हाला. एक छान वास सुटलेला आहे भगरीचा, म्हणजे आपली भगर छान मस्त अशी भाजून झालेली आहे. इथे भाजताना आपल्याला तुपाचा वगैरे काही वापर करायचा नाही. खूप कमी तुपामध्ये आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत. भगर छान भाजली की एका ताटामध्ये आपल्याला इथे काढून घ्यायची. थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला मिक्सरला हे दळून घ्यायचे आहे. 5 मिनटंच लागतं थंड करायला. तुम्ही ह्याच्यामध्ये ह्याच प्रमाणामध्ये 1 वाटी साबुदाणा पण घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर. पण आपण इथं फक्त भगरीचे लाडू करत आहे, त्याच्यामुळे साबुदाण्याची वगैरे काहीही गरज पडत नाही. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात मी 1 वाटी साखर घेतली. जेवढी भगर आहे तेवढीच इथे साखर घेतलेली आहे. तुम्हाला हेल्दी आवडत असेल तर तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता. पाक वगैरे काही करायचा नाही आहे. पीठ जेव्हा आपण मिक्सरला बारीक करतो त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा, पण मी साखर घातली आहे. साखरेने छान पांढरा शुभ्र रंग येतो, म्हणून इथे मी 2 ते 3 वेलची ज्या आहेत त्या इथे मी सोलून घेतलेल्या आहेत. वरचं जे हिरवं असतं त्याने मग पूर्ण तोंडात ते लाडू चिटकतात, त्याच्यामुळं वेलची सोलून घालायची आहे आपल्याला. त्याच भांड्यामध्ये भगर घातलेली आहे मी. भगर पण आपल्याला छान बारीक करून घ्यायची आहे. जाड बिलकुल ठेवायची नाही, एकदम बारीक पीठ.
भगर आपल्याला छान मिक्सरला दळून घ्यायची आहे. खूप बारीक पीठ करायचं नाही, अशी जाडसर ठेवायची आहे. जाडसर ठेवली ना तूप खूप कमी लागतं आणि टाळ्याला पण हे लाडू चिटकत नाही आणि खूप कमी तुपात बनवायचे आहेत आपल्याला. खूप बारीक अशी पावडर करायची, थोडीशी जाडसर ठेवायची. कच्ची भगरीची पावडर आपल्याला वापरायची नाही आहे, कारण ना ते खूप पीठ चिकट असतं, त्याच्यामुळं ना ती वापरायची नाही. कढई छान गरम करून घ्यायची. जाड बुडाचीच कढई घेतलेली आहे मी. नॉनस्टिक भांडं पण तुम्ही घेऊ शकता. मी मगाशी पण सांगितलं, आत्ता पण सांगते. कढई छान गरम करून घ्यायची आपल्याला. इथे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. खूप तुपाचा वापर करायचा नाही आपल्याला. 2च चमचे ते तूप घालायचं आहे. आधी आपल्याला लागेल तसंच घालायचं आहे. पोहे खायचा जो चमचा आहे त्याने मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान गरम झालं की आपण जी भगर दळलेली आहे ती ह्या तुपामध्ये घालून घ्यायची. गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे. खूप फुल गॅस करायचा नाही. फुल गॅस केला की ना खाली पीठ लागतं, त्याच्यामुळे गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा. खूप मोठा गॅस करायचा नाही आहे आपल्याला. लो टू मिडियम गॅसवर हे आपल्याला पीठ छान भाजून घ्यायचं आहे. पिठाचा रंग चेंज करायचा नाही. पिठाचा रंग चेंज झाला की लाडू पण आपले ना असे करपट वगैरे होतात, त्याच्यामुळे पिठाचा रंग बिलकुल चेंज करायचा नाही आहे. इथे छान आपल्याला एक सलग हाताने पीठ इथे भाजायचं आहे. पाहू शकता 2च चमचे तुपामध्ये मी ना 2च चमचे तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये इथे पीठ छान भाजून घ्यायचं आहे. एक सलग असं आपल्याला पीठ भाजायचं आहे. हात बिलकुल थांबवायचा नाही, खाली बिलकुल लागून द्यायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला इथे नेहमी जाड बुडाची कढई वापरायची. लाडू कोणतेही बनवायचे म्हणले ना, रव्याचे म्हणा, उपवासाचे म्हणा, तर त्याला ना जाड बुडाचीच कढई वापरायची आपल्याला. त्याच्यामुळं खाली लागतही नाही आणि करपत पण नाही लवकर. आणि गॅस आपल्याला लो टू मिडियम गॅस ठेवायचा आहे. छान पीठ एक सलग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ भाजायला 15 ते 20 मिनटं लागतात लो टू मिडियम गॅसवर. पीठ छान भाजलं तरच टाळ्याला चिटकणार नाही, दातात फुटणार नाही आणि आपले लाडू जे आहेत ना असे एकदम दाणेदार होतात. कोणी म्हणणारच नाही हे भगरीचे लाडू आहेत. कोणीही पाहिलं तरी असं वाटेल हे रव्याचे लाडू आहेत. इतके छान लाडू होतात आणि तोंडात टाकताच वेगळं येतं. आता इथे मी आणखीन 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे. खूप तूप घातलेलं नाही. मगाशी 2 चमचे घातलं आणि आत्ता 3 चमचे असं मी तूप घातलेलं आहे. 5 ते 6 चमचेच आपल्याला इथं तूप लागतं. खूप असं तूप लागत नाही. त्याच्यामुळं अगदी झटकीपट खूप कमी साहित्यात हे लाडू बनवून होतात, पण खायला अप्रतिम आणि खूप छान लागतात. पीठ आपल्याला सलग भाजत राहायचं आहे. जोपर्यंत पिठाचा वास येत नाही ना, एकदम छान असा वास, तोपर्यंत पीठ आपल्याला इथं भाजत राहायचं आहे. पीठ छान भाजलं ना, पिठाचा वास यायला लागला ना, तेव्हा समजतं आपलं पीठ इथं छान भाजून झालेलं आहे. छान मस्त बारीक गॅसवर पीठ आपल्याला इथं भाजायचं आहे. पिठाचा छान वास येईपर्यंत पीठ भाजायचं आहे आपल्याला. खमंग असं पीठ भाजून घ्यायचं आहे. छान मी बारीक गॅसवर मला एवढं पीठ भाजायला 15 ते 20 मिनटं लागलेले आहेत. आपण त्याच्यासाठी आधी भगर पण भाजून घेतलेली आहे. भगर भाजली नसती, तशीच दळली असती तर आणखीन टाईम लागला असता, पण आपण भगर आधी भाजून घेतलेली आहे म्हणून आपल्याला कंप्लीट इथं 15 मिनटं लागलेले आहे. इथे मी आता गॅस बंद केलेला आहे. पीठ छान आता, कारण कढई भरपूर गरम आहे, त्याच्यामुळं गॅस बंद करायचा नाही तर पिठाचा रंग इथं चॉकलेटी होईल. त्याच्यामुळे इथं आपल्याला ना गॅस बंद करायचा आहे. आता इथे पीठ छान थंड झालेलं आहे. खूप थंड पीठ नाही करायचं. 1-2 मिनटातच आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे. पिठी साखरेची आपण केलेली आहे ना, ती इथे घालून घ्यायची आणि छान सगळं इथे मिक्स करायचं आहे आपल्याला. आता इथे तुम्हाला हे जे मिश्रण आहे खूप भगऱ्या दिसत आहे. आता आपल्याला पुढं आणखीन एक स्टेप करायची आहे की जेणेकरून आपले लाडू पटकन असे वळले जाणार. आणि खूप गरम आहे बरं का. जे आपण पीठ भाजलेलं आहे ते भरपूर असं गरम आहे, त्याच्यामुळे हात बिलकुल लावायचं नाही. छान एक 5 ते 10 मिनटं आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जाड तुम्ही ठेवू नका,
एक पीठ पण खूप करू नका, खूप जाड पण ठेवू नका. आता मी कढई गॅसवरनं खाली घेतलेली आहे आणि छान इथं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला थंड करून घ्यायचं म्हणजे, आणि आपल्याला ना हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आणखीन एकदा साखर घातली ना, परत एकदा फिरवायचं. इथे जेवढं भांड्यामध्ये बसेल तेवढंच आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तुपाचा वापर करायचा आहे. आपण पीठ भाजताना खूप नाही केला, पण इथे पिठामध्ये ना, इथे फिरवताना आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे. आणि छान मिक्सरला आहे ना, 1-2दा फिरवून घ्यायचं. बघू शकता छान असं मिश्रण होतं. एकदम दाटसर असं पीठ होऊन जातं, ओलं ओलं. आणि आता राहिलेलं जे आहे ते पण आपल्याला सेम ह्याच प्रोसेसमध्ये ना, मिक्सरला मध्ये फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं तूप घालायचं आणि फिरवून घ्यायचं. आता हे सगळं आपण फिरवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला परत कढईमध्ये घालायचं. 1-2 मिनटं गॅस चालू करायचा. छान साखर आपली गरम होईपर्यंत, साखर गरम झाली की लाडू आपले आपोआप ओळले जातात. त्याच्यामुळे ना 2 ते 3 मिनटं इथे आपल्याला गॅस चालू करायचा. मस्त आपल्याला पीठ साखर घातल्याच्यानंतर आणखीन एकदा मस्त गरम करायचं. 5 ते 10 मिनटंच गरम करायचं, खूप गरम करायचं नाही आहे आपल्याला. बारीकच गॅस ठेवायचा. 5-10 मिनटंच फक्त साखर फक्त विरघळेपर्यंत. जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही तुपाचा वापर भरपूर करू शकता. खूप तूप टाकलं ना तरी तो पदार्थ खायची इच्छा होत नाही. मग खूप तूप लागतं. त्याच्यामुळं खूप कमी तुपात पण खूप छान असा पदार्थ करायचा. कोणाला पाहून वाटणार पण नाही हे उपवासाचे लाडू आहेत. मुलांना खूप आवडतात. मुलांना म्हणा, मोठ्यांना म्हणा, सगळ्यांना. आता उपवास तर चालूच होतात. आषाढी एकादशी आहे, श्रावण महिना आहे. त्याच्यामध्ये असे लाडू बनवून ठेवले ना, एक लाडू खाल्ला तरी भरपूर असं पोट भरल्यासारखं लागतं. तुम्हाला साखर घालायची नसेल तर खडी साखरेचा वापर करू शकता. खडी साखर नसेल तर तुम्ही इथे गुळाचा पण वापर करू शकता. गुळाने पण एकदम पटकी झट लाडू बांधले जातात. पाक वगैरे काहीही आपल्याला तयार करायची गरज पडत नाही आहे. छान इथं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. साखर घातल्याच्यानंतर मी 15 मिनटं तरी छान बारीक गॅसवर हे मिक्स केलेलं आहे. साखरेला थोडंसं आणि पाणी सुटेपर्यंत, म्हणून 15 मिनटं मी असं छान मिक्स केलेलं आहे. मस्त इथं पीठ सगळं मिक्स झालेलं आहे आपलं, पाहू शकता. खूप गरम आहे, बिलकुल इथे हात लावायचा नाही. हातावर घ्यायलासुद्धा जमत नाही, एवढं गरम आहे. खूप गरम आहे, हाताला खूप भाजलं म्हणून मी परत टाकून दिलं. आता इथे लाडू वळताच येत नाही, मग काय करायचं? तुपाचा वापर करायचा? बिलकुल नाही. फ्रीजमधनं थोडंसं दूध काढून घ्यायचं. 1च चमचा घेतलेला आहे. पोहे खायचा 1 चमचा आहे, एवढंच दूध घेतलेलं आहे. आणि ते छान आपल्याला मिक्स करायचं आहे इथे याच्यामध्ये. इतके छान लाडू असे वळले जातात ना, खूप छान लाडू होतात, खूप छान. खराब वगैरे बिलकुल होत नाही. त्याच्यामुळं ना 1 ते 2 चमचे इथे दुधाचा वापर करायचा. त्याच्यामुळं लाडू खूप छान एकदम मऊ होतात. वरनं कितीही कडक झाले असं वाटलं ना तुम्हाला भकरीमुळं, आणि आतनं ते इतके मऊ राहतात ना, बिलकुल तोंडात टाकताच विरघळतात. आणि खूप तूप पण नाही लागत आपल्याला. त्याच्यामुळं ना थोडासा दुधाचा वापर तुम्ही इथे नक्की करा आणि छान लाडू बांधून घ्या. खूप छान आणि खूप झटपट होतात. थोडंसं ना लाडू बांधताना थोडासा जोर द्यावा लागतो, कारण जाडसर पीठ असल्यामुळे आहे ना, भरपूर असे दाबून लाडू वळावे लागतात आपल्याला इथे. लाडू चवीला खूप छान झाले होते, बघू शकता तुम्ही. मी अगदी छोटे छोटे लाडू बांधलेले आहेत. खूप मोठे पण लाडू नको वाटतात, त्याच्यामुळं अगदी छोटे छोटे लाडू बांधायचे. खूप असे मोठे लाडू आपल्याला इथे बांधून घ्यायचे नाही आहेत. असं वाटण बांधायला खूप जड जातात, पण बिलकुल नाही. खूप हलक्या हाताने बांधले जातात, सहज असे बांधले जातात.
या पद्धतीने तुम्ही पण ह्या आषाढी वारीला व एकादशीला नक्की असे लाडू करून बघा. मुलांना, मोठ्यांना, लहानांना सगळ्यांना असे लाडू आवडतात आणि खायला पण छान आहेत, हेल्दी पण आहेत. खूप काही आपण त्याच्यामध्ये घातलेलं नाही, अगदी 3 साहित्यामध्येच आपले लाडू बनवून होतात. त्याच्यामुळे नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि खूप तुपाचं प्रमाणही नाही आहे, त्याच्यामुळं अगदी झटकीपट अशी रेसिपी आहे. मी प्रत्येक लाडू तुम्हाला असा बनवून दाखवले. या पद्धतीने तुम्ही पण असे लाडू नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण आवडतील, घरातल्यांना पण आवडतील. अगदी सहज लाडू बनवता येतो. अगदी थोडंसं दुधाचं प्रमाण घेतलं ना, खूप थोडंसं, 1-2 चमचे दुधाचं प्रमाण घेतलं ना, तर लाडू आपले सहज असे वळले जातात. खूप बांधायला पण जड होत नाही. मी अगदी 2 चमचे ना दूध घेतलेलं आहे, खूप घेतलेलं नाही आहे. थोडंसं प्रेस करायचं. विकतच्या पिठाचे नाही करायचे. विकतचं जर भाकरीचं पीठ आणलं ना, ते खूप चिकट, खूप दाताला चिटकतात, टाळ्याला चिटकतात, मग ते खायला पण छान लागत नाही. त्याच्यामुळे आहे ना, इथे आपल्याला विकतच्या पिठाचा वापर नाही करायचा. तुम्ही ह्याच्यामध्ये साबुदाणा, सगळे इथे आपल्याला लाडू एकसारखे बनवून घ्यायचे आहेत. अगदी शेवटचा लाडू होईपर्यंत आपले लाडू असे वळून झालेले आहेत. बघू शकता, सहज असे मी वळले आहेत. 1-2 चमचे दुधाचा वापर केला ना, लाडू छान वळलेले आहेत आपले. खूप छान झालेले आहेत. खूप तूपही लागलं नाही आहे. खूप कमी तुपात पण अगदी छान असे लाडू आपले बनवून झालेले आहेत. अशा पद्धतीने मी अगदी शेवटचे लाडू होईपर्यंत तुम्हाला दाखवलेलं आहे. खूप मोठं इथे झालं आहे का म्हणून अगदी सहज वळता आले. अगदी थोडंसं दुधाचा वापर करा, अगदी थोडासा लागत असेल तर. तुम्हाला खूप तुपाचा वापर करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता, पण आपण खूप कमी तुपात पण खूप छान लाडू असे बनवलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा. बघू शकता, खूप छान आपले असे लाडू झालेले आहेत. मी तुम्हाला एक दाखवते. असं नाही की हात लावताच तुटतात. खूप मऊ झाले होते, खूप मऊ, तोंडात टाकताच विरघळत होते. इतके छान आपले लाडू झाले आहेत. ती छोटा शेवटपर्यंतचा लाडू मी तुम्हाला दाखवलेला आहे, म्हणजे तोही खूप छान असा राहिलेला आहे. खूप छान असे लाडू झालेले होते आपले. अगदी पांढरे शुभ्र असे लाडू होतात. करपवलं नाही ना. मी इथे बदामाचे काप लावलेले आहेत. तुम्ही पिस्त्याचे पण लावू शकता. पिस्ताचे लावले तर आणखीन छान दिसतात, पण बदामाचे लावले तरी खूप छान दिसतात. चला, आता मी तुम्हाला लाडू, मला फोडायची इच्छा नाही आहे. इतके छान लाडू झाले होते, मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळत होते. इतके छान लाडू झालेले आहेत आपले. तुम्ही पण ह्या आषाढी वारीला नक्की एकदा ट्राय करून बघा. कोणतेही उपवास असले तरी, आता श्रावण महिना आहे, नवरात्र आहेत, उपवास आपले चालूच राहतात. त्याच्यामुळे हे लाडू करून ठेवले ना तरी काहीच हरकत नाही आहे. नक्की ट्राय करून बघा. अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. भरपूर दिवस लागतात. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.